शिवसेना पक्षाकडे आपण त्याच पक्षाकडे का गेलात आपण? छत्रपती शिवरायांनी जसा मावळा गोळा करून स्वराज्य स्थापनेचं शपथ घेतली, त्याच्या इतिहासाचं रेकॉर्ड मोडून 30,000 माणसं माझा अर्ज भरायला आली. कारण तसं पाहिलं गेलं तर अनेक टीका टिप्पणी केल्या जाते, ते अगदी खालच्या पातळीवरती टीका टिप्पणी केली जाते, ते दिसूनही आलं आहे. पण आपण मात्र कुठेही या टीकेची पातळी कुठेही ओलांडली नसल्याचं दिसून आले. काय गेल्या 2 दिवसापासून आबा माघार घेतील असं एक चित्र देखील असं एक अफवा पसरले गेले होते, कितपत सत्य आहे? आपण माघारी घेणार आहात त्याविषयी? नाही, कर्णामध्ये विषय असा असतो की नेता कार्यकर्त्याच्या मागं लागतो की तूही आमच्या पक्षात, तूही आमच्या पक्षात. उलट चित्र इथं सांगोल्यामध्ये माझ्या सांगोल्याच्या राजकारणामध्ये शहाजी बापू पाटील आणि आपली जोडी जय विरोची देखील म्हटली गेली होती. त्याच विधान परिषदेच्या निवडणुकीत दुसऱ्या वेळेला मी पराभूत झालो. हे माझ्या आयुष्यातलं मोठं दुःखाचा दिवस. संघर्ष केला त्यावेळेला मी पहिल्यांदा विधान परिषदेचा आमदार झालो. त्या 5 वर्षामध्ये माझ्या तांत्रिक अडचणीमुळे मला थांबावं लागलं, म्हणून विद्यमान आमदार माननीय शहाजी बापूंना मी निवडून आणण्यामध्ये माझा सिंहाचा वाटा आहे. रात्रीचा काळोख निवळतोय आणि सूर्याची प्रकाश किरणे आपल्या अंगणात प्रसन्नतेचा सडा टाकतात. अगदी तसाच अनुभव येतोय एका हसतमुख प्रसन्न आणि आनंदी व्यक्तिमत्वाला पाहून. त्यांचं आहे ते म्हणजे दीपक आबा साळुंखे पाटील. खरं तर दिवाळीचा सण आहे सध्या. नावाप्रमाणे इतरांच्या अंधारातील आयुष्य दीपप्रमाणे उजळलं जातं, ते म्हणजे दीपक आबा. दीपक आबा यांच्या रोषणाईने सारी दुनिया त्यांना आपलं आबा या नावाने ओळखतात. हेच दीपक आबा आता सांगोला मतदारसंघातून निवडणुकीस उभे आहेत. त्यांच्यासमोर उभे आहेत ते म्हणजे आपल्या कपाळावर गद्दारीचा शिक्का असलेले विद्यमान आमदार शहाजी बापू पाटील. तसंच प्रतिस्पर्धी आहेत भाई गणपतराव देशमुख यांचे नातू म्हणजे बाबासाहेब देशमुख. सांगोल्यात होते यावेळी तिरंगी लढत. सोलापूर जिल्ह्यातच काय, महाराष्ट्राचंही लक्ष लागलं या तिरंगी लढतीकडे. सध्या सदा हसतमुख आनंदी असलेला दीपक आबांकडे पाहिलं की प्रसन्न सकाळ झाल्यासारखं वाटतं. शांत संयमी स्वभावाचे दीपक आबा पाटील आत्ता आपल्या थेट उतरले सांगोल्याच्या निवडणुकीच्या या मैदानात. काय आहे त्यांच्या मनात? हाती घेतलेली मशाल ते कशी पेटवणार? सांगोल्याच्या विकासाचं काय आहे त्यांचं विजन? अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरं आपण त्यांच्यासमोर जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. चला तर मग पाहूया तुमच्याही मनातल्या काही प्रश्नांची उत्तरे दडलेली असतील त्या आमच्या या माध्यमातून. आबा, न्यूज इंडियामध्ये आपलं स्वागत आहे. आपला राजकीय प्रवास केव्हापासून सुरू झाला ते इथपर्यंत कसा घडला गेला? माझा राजकीय प्रवास, माझं शिक्षण ग्रॅज्युएटला असताना मला माझ्या घरच्या काही अडचणीमुळं शिक्षण अर्धवट सोडावं लागलं आणि मी माझ्या घरच्या प्रपंचाला शेतीसाठी लागलो. परंतु माझे वडील कैलासवासी आमदार काकासाहेब साळुंखे पाटील हे 72 साली आमदार होते. आमदार असताना त्यांनी या तालुक्याचं मोठं व्हिजन डोळ्यासमोर ठेवून काम चालू केलं होतं. पण आमदारकीच्या काळामध्ये 2 वर्षानंतर त्यांचा आकस्मित मुंबईला मृत्यू झाला आणि दरम्यानच्या काळात आम्ही लहान होतो. कॉलेज जीवन संपल्यानंतर मला सांगोल्याच्या राजकारणामध्ये भाग घ्यावा लागला आणि तिथून माझी सुरुवात झाली. पहिल्यांदा ग्रामपंचायत माझ्या ताब्यात नव्हती माझ्या गावची, ती घेतली. नंतर पंचायत समिती, नंतर जिल्हा परिषद, अशा वेगवेगळ्या संस्था मी ताब्यात घ्यायला चालू केल्या. त्यावेळेला माननीय गणपतरावजी देशमुख साहेबांचं एकतर्फी वर्चस्व सांगोला तालुक्यावर होतं आणि त्यांच्या विरोधामध्ये माझी चळवळ, भूमिका, संघर्ष सुरू झाला. त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये मी काही सत्ता हस्तगत करायला चालू केल्यानंतर माझ्या घराण्यावर कैलासवासी वसंतदादा पाटील, सहकार महर्षी कैलासवासी शंकररावजी मोहिते पाटील आणि त्यानंतर आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब, या सगळ्या दिग्गज नेत्यांच्या सानिध्यातच माझ्या वडिलांचं माझं संबंध राजकीय आयुष्य गेलं. आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली मी काम करत असताना सोलापूर जिल्हा युवक काँग्रेसचा उपाध्यक्ष म्हणून व प्रतापसिंह मोहिते पाटील हे अध्यक्ष म्हणून त्यावेळेला तिथनं माझ्या राजकीय करिअरची सुरुवात झाली. त्याच्यानंतर जिल्ह्यामध्ये अनेक पद्धत, जिल्हा लेबर फेडरेशन असेल, त्याच्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, सांगोला सहकारी साखर कारखाना त्याचा चेअरमन झालो मी, त्याची उभारणी मी कारखान्याची केली. अशा माध्यमातून मी सक्रिय राजकारणात आलो आणि त्यानंतर सोलापूर जिल्ह्याच्या आघाडीच्या राजकारणामध्ये गणपतरावजी देशमुख आणि मोहिते पाटील यांची आघाडी असल्यामुळं मला विधानसभेच्या निवडणुकीला उभा राहता आलं नाही. वरची त्यांची युती असल्यामुळं मला गणपतरावांना 4-5 वेळेला मदत करावी लागली
त्याच्यानंतर मी मागच्या निवडणुकीच्या वेळेला पक्षानं मला एबी फॉर्म दिला. मी विधानसभेची तयारी पूर्ण केली, परंतु दुर्दैवानं तांत्रिक अडचणीमुळे मला तिथे थांबावं लागलं. म्हणून आतापर्यंतच्या राजकीय सांगोल्याच्या विधानसभा क्षेत्रामध्ये जेव्हा आपण ज्या नेत्यांकडे आपण असाल तो विजय निश्चित आणि ते गुलाल आपला फिक्स झालेला असतो त्या विधानसभेच्या निवडणुकीत. काय आहे याच्या पाठीमागे गणित आणि किंवा प्रचिती? मी गेली 30 वर्ष झालं तळागाळातून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना केंद्रबिंदू माजून अतिशय विश्वासानं या तालुक्यातला मी ज्या पक्षामध्ये मी काम करतो आहे त्या पक्षाचे कार्यकर्ते अगदी नेटानं त्या पक्षाच्या कार्यकर्त्याला खंबीर साथ देऊन त्यांना तयार करण्याचं काम मी केलं आणि एक मोठी टीम या तालुक्यामध्ये माझी तयार झाली. आणि ती विश्वासाची टीम छत्रपती शिवरायांनी जसा मावळा गोळा करून स्वराज्य स्थापनेचं शपथ घेतली तशा पद्धतीने या सांगोला तालुक्यामध्ये माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर मी 30 वर्षांना राजकारणात आलो आणि एक मावळा गोळा करत मी सांगोला तालुक्यामध्ये माझं फार मोठं वर्चस्व निर्माण केलं. परंतु दुर्दैवानं मला निवडणूक लढवता आली नाही. त्यामुळे मी ज्याच्याकडे असेल 5 वेळा गणपतराव देशमुख साहेबांना निवडून आणण्यामध्ये माझा सिंहाचा वाटा होता. कालच्या 5 वर्षामध्ये माझ्या तांत्रिक अडचणीमुळे मला थांबावं लागलं, म्हणून विद्यमान आमदार माननीय शहाजी बापूंना मी निवडून आणण्यामध्ये माझा सिंहाचा वाटा आहे. म्हणजे एक आत्तापर्यंत आपण त्या विषयावरतीच बोलूया. आपण आजच्या राजकारणामध्ये घडामोडी घडताना पहिलं असं कुठलं गिफ्ट आपल्या राजकारणात मिळालं, ते गिफ्ट कुठलं? आणि धक्कादायक असं प्रकार तो घडला तो कुठला? असं गिफ्ट असं राजकारणात कधी मिळतच नसतं, ते आपल्या कर्तृत्वानं मिळवावं लागतं. गिफ्ट राजकारणात मिळायचा नशीबवान अगदी लाखात करोडोमध्ये एखादा असतो की गिफ्ट म्हणून संघर्ष केला. त्यावेळेला मी पहिल्यांदा विधान परिषदेचा आमदार झालो. ही माझ्या आयुष्यातलं एक मोठं पद मला मिळालेलं आनंद. त्याच विधान परिषदेच्या निवडणुकीत दुसऱ्या वेळेला मी पराभूत झालो. हे माझ्या आयुष्यातलं मोठं दुःखाचा दिवस. यश अपयशी येतच असतं. माझी मेजॉरिटी असतानासुद्धा मला अपयश आलं. त्याची कारणं अनेक आहेत, पण मी कधी राजकारणामध्ये यश मिळालं तर कधी हुरळून गेलो नाही, अपयश आलं तर कधी असं खचून गेलो नाही. संघर्षाला मी कायम तयार राहिलो. आणि त्याच्यानंतर मागच्या निवडणुकीमध्ये मला निवडणूक लढवता आली नाही म्हणून मी काही खचलो नाही. नेटानं शहाजी बापूंना आमदार करण्यामध्ये आम्ही फार मोठे प्रयत्न केले आणि त्यामध्ये यश मिळालं. सध्याचं राजकारण तसं पाहिलं गेलं तर अनेक टीका टिप्पणी केल्या जाते, ते अगदी खालच्या पातळीवरती टीका टिप्पणी केली जाते, ते दिसूनही आलं आहे. पण आपण मात्र कुठेही या टीकेची पातळी कुठेही ओलांडली नसल्याचं दिसून आलं आहे. काय आता यामध्ये मी राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये, वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना मी अतिशय स्वच्छ काम करणारा माणूस आहे. त्यामुळं येणाऱ्या माणसाला त्याचं काम होत असेल तर करायचं असेल तर त्यासमोरच करायचं. त्यामुळं राजकारणामध्ये मी माझी स्वतःची एक प्रतिमा चांगली निर्माण केलेली आहे. त्याच्यामुळं आज मी या ज्या निवडणुकीला उभा राहिलो, मी अर्ज भरण्यासाठी फक्त एक निरोप दिला तर सांगोला तालुक्याच्या इतिहासाचं रेकॉर्ड मोडून 30,000 माणसं माझा अर्ज भरायला आली. हे सगळ्या तालुक्यानं, जिल्ह्यानं आणि महाराष्ट्रानं बघितलं. आणि त्यामध्ये विशेषतः माझ्या 10,000 महिला भगिनी त्या माझ्या अर्ज भरण्याच्या कार्यक्रमाला होत्या. हे मी 30 वर्षामध्ये माझं उभा केलेलं मौल्यवान भांडवल आहे. खरं तर आपण आता शिवसेना पक्षामध्ये आता आपण गेला आहात. शिवसेना पक्षाकडे आपण त्याच पक्षाकडे का गेलात आपण? आता शिवसेना पक्षाकडं का गेला त्याचं कारण असं की माझ्या मनी ध्यानी स्वप्नी कुठल्या पक्षात जावं असं काहीच नव्हतं. मी अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्ह्याचा अध्यक्ष होतो आणि राज्यामध्ये एक महायुती आणि महाविकास आघाडी अशी 2 पक्ष एकमेकाच्या समोर आहेत. त्यामध्ये सांगोल्याची जागा ही महायुतीकडं, शिवसेनेकडं असल्यामुळं माझ्यामुळं महायुतीच्या नेत्याला अडचण नको आमच्यातल्या, म्हणून मी राजीनामा दिला आणि अपक्ष निवडणूक लढवायची घोषणा केली. जेव्हा मी अपक्ष निवडणूक लढवायची घोषणा केली त्यावेळेला माननीय शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी मला मुंबईला बोलवलं आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही निवडणूक लढवायचा तुमचा निर्णय झालेला आहे, पण तुम्ही आमच्या पक्षात येऊन निवडणूक लढवा. मी तुम्हाला सांगोल्याचं महाविकास आघाडीतलं माझ्या घटक पक्षाचं तिकीट देतो आणि ही जागा माझ्या शिवसेनेची आहे. उद्धव साहेबांनी मला शब्द दिल्यानंतर मी कार्यकर्त्यांच्याबरोबर विचारविनिमय केला आणि कार्यकर्त्यांनी सांगितलं आपण निवडणूक तर लढवणारच आहे, पण एखाद्या पक्षाचं बॅनर आपल्याला मिळत असेल तर आणखी आपल्याला त्यामध्ये विजयामध्ये सोपस्कर होईल. आणि म्हणून उद्धव साहेबांनी आम्हाला बोलवलं
आणि सन्मानानं त्या ठिकाणी तिकीट दिलं. तसं पाहिलं गेलं तर सांगोल्याच्या राजकारणामध्ये शहाजी बापू पाटील आणि आपली जोडी जय वीरूची देखील म्हटली गेली होती. ती सध्या आताही म्हटली जाते. ही जय वीरूची जोडी तुटायला कारणीभूत नक्की काय? नाही, आता कसं असतं, हे राजकारण असतं. त्यामध्ये आम्ही दोघं एकत्र बरेच वर्षानं एकत्र आलो आणि तालुक्यातल्याही जनतेला वाटत होतं की आम्ही दोघं एकत्रित राहावं, ही जनतेची भावना आजही आहे. पण शेवटी राजकारणाच्या प्रत्येकाच्या ॲम्बिशन्स असतात. मी बापूंना विनंती केली होती की बापू, मागच्या वेळेला तुम्हाला मदत केली, तुम्ही आमदार झाला, यावेळेला तुम्ही मला मदत करावी, अशी मी जाहीर विनंती केली. जाऊन बापूंना स्वतःही भेटून सांगितलं. त्यावेळेस असं काही ठरलं होतं आपलं आणि बापूंमध्ये? नाही, कसं असतं, राजकारणामध्ये काही करार मदार असतात, पण मी काही पत्ते पाळणारा माणूस आहे. बापूंनी मला मदत करायलाच पाहिजे हे मी ठामपणानं सांगितलं. याचा अर्थ काहीतरी आमची चर्चा झालेली असणार आहे. तसं पाहिलं गेलं तर सांगोला मतदारसंघ हा दुसरीकडे शेकापचा बालेकिल्ला समजला जातो आहे. पण स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांच्यासोबतही आपण होतात. पण त्यांच्यानंतर फारकत गेलं तर आजही शेकापचे अनेक कार्यकर्ते आपल्या शिवसेना पक्षामध्ये प्रवेश घेताना दिसून येत आहेत. हे काय झालं आहे, स्वर्गीय भाई गणपतरावजी देशमुख यांची एक महाराष्ट्रामध्ये वेगळी प्रतिमा होती. त्यांच्या काळामध्ये एक राजकारणाची दिशा होती. ते गेल्यानंतर आज त्या ठिकाणी त्यांची राजकीय वारस म्हणून त्यांचे 2 नातू डॉक्टर बाबासाहेब आणि डॉक्टर अनिकेत, या दोघांनी शेतकरी कामगार पक्षाच्या राजकारणाची सूत्र हातामध्ये घेतली. परंतु गणपतराव देशमुख या काळामध्ये शेका पक्ष ज्या पद्धतीनं होता तो पक्ष विस्कळीत झाला त्यांच्या मृत्यूनंतर. आणि आता सांगोला तालुक्यातल्या जनतेनं एक चांगला उमेदवार म्हणून, मी सगळ्यांची 30 वर्ष सेवा केली म्हणून ह्या जनतेनं मला उमेदवारी अर्ज भरायला लावला. आणि आज लोकांची भावना अशी झालेली आहे की बाबा 30 वर्ष दीपक आबांनी काम केलेलं आहे आणि स्वतः कधीच उभे राहिलेले नाहीत. त्यामुळं माझ्या उमेदवारीमुळं एक चांगली नवचैतन्याची लाट या सांगोला तालुक्यामध्ये, शहरामध्ये निर्माण झालेली आहे. आणि मी केलेल्या कामाच्या प्रेमापोटी एक सांगोला तालुक्यातले शेतकरी कामगार पक्षाचे माननीय बापूंचे बरेचसे कार्यकर्ते रोज माझ्याकडं प्रवेशासाठी येत आहेत. याचं एकच कारण की मी 30 वर्षाच्या काळामध्ये मिळवलेला विश्वास आणि जनतेचा माझ्यावरचा असलेला विश्वास, ह्या 2 कारणामुळं. आणि लोकांना असं वाटतं की आपण 30 वर्ष आबांनी दोघांना मदत करून आमदार करण्यामध्ये सिंहाचा वाटा घेतलेला आहे, तर यावेळेला आपण सगळे मिळून आमदार आबांना करूया. ह्या माझ्या प्रेमापोटी, माझ्या आपल्यापणापोटी जनता माझ्याबरोबर यायला तयार आहे. आणि रोज मी लोक येतात, आम्हाला प्रवेश करायचा आहे. राजकारणामध्ये विषय असा असतो की नेता कार्यकर्त्याच्या मागं लागतो की तूही आमच्या पक्षात, तूही आमच्या पक्षात. उलट चित्र इथं सांगोल्यामध्ये माझ्या उलटं चित्र झालं आहे. हे कार्यकर्त्यांचा ओघ, लोंढा माझ्याकडे येण्यासाठी आणि शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी सुरू झालेला आहे. गेल्या 2 दिवसापासून आबा माघार घेतील असे एक चित्र देखील, असे एक अफवा पसरली गेले होते. कितपत सत्य आहे आपण माघारी घेणार आहात त्याविषयी? नाही, कसं आहे, मी गेली सातत्यानं 30 वर्षाच्या काळामध्ये अनेक वेळेला मला माघार घ्यावी लागली नेत्यांच्या आदेशानुसार. त्यामुळे साहजिकच माझी थोडीशी प्रतिमा या तालुक्यामध्ये, लोकांना असं वाटतं की अफवा पसरवत असतात, पण लोकांनाही असं वाटतं की बाबा ऐन वेळेला आबा माघार घेतं का, ही एक माझी निर्माण झालेली प्रतिमा मी त्या ठिकाणी कबूल करतो. पण ते काय, त्यामध्ये तथ्य नाही असं मी आपल्याला सगळ्यांना सांगितलेलं आहे. आपण शेवटचा प्रश्न, सांगोल्याच्या मतदारसंघामध्ये आपण निवडणूक लढवत आहात, काय असणार आहे सांगोला मतदारसंघातील लोकांच्या विजनबाबत? सांगोला मतदारसंघाला मला एक वेगळी उंची, या महाराष्ट्रामध्ये जे काही मोठे तालुके आहेत की ज्याने विकास साधला, मग बारामती असेल, तुमचा ह्याचा प्रत्येक जे नेते मंडळी आहेत, विलासराव देशमुखांनी लातूरचा विकास केला असेल, तसं मी एक सांगोला हा एक पॅटर्न महाराष्ट्रामध्ये पुढच्या भविष्यामध्ये सगळ्यात महाराष्ट्राला देणार आहे. एक शिस्त, गावच्या विकासाचं मॉडेल, तरुणाच्या हाताला काम देण्यासाठी तालुक्यामध्ये मिनी 4-5 MIDC असं एक मोठं व्हिजन आहे. पाण्याची, आमच्या तालुक्याला मिळणारं पाणी 4ही बाजून आलेलं आहे, त्याचं नियंत्रण, ते पाणी रेग्युलर शेतकऱ्यांना कसं मिळेल, शेतकऱ्यांची अडली नडलेली कामं कशी वेळेत होता येईल, सगळ्या अधिकारी आणि सगळ्या क्षेत्रामध्ये एक विस्कळीतता आलेली आहे आज सांगोला तालुक्यामध्ये. ती सगळी शिस्तबद्ध करून तालुक्याचं मॉडेल महाराष्ट्राच्या पातळीवर निर्माण करून एक महाराष्ट्रामध्ये सांगोला तालुका मॉडेल, दीपक आबा साळुंके पाटील यांनी एक मॉडेल तालुका तयार केलेला आहे. हे एक माझं व्हिजन आहे की जेणेकरून वरच्या सगळ्या आमदारांनी माझ्या सांगोला कसं आहे बघायला यावं, असं एक माझं व्हिजन आहे. आबा, हे खाजूने प्रश्न विचारतो आहे,
आबा म्हटलं की प्रशासनावरती एक वरचढ आणि एक असं एक पकड मजबूत आहे असं प्रशासनावरती एक दिसून आलं आहे. अनेक बाबींपुढे देखील. हे बघा, मी काम करताना मी स्वच्छ प्रतिमा असलेला माणूस आहे. मी जे प्रशासनाला काम सांगतो ते लोकांच्या हिताचं, लोकांच्या गरजेचं आहे आणि त्या प्रशासनानं सुद्धा त्याला मदत करावी. कसं असते, शासनाच्या नियमाप्रमाणे सगळीच कामं जर आपण म्हणलं तर कुठलंही एक काम होणार नाही. त्याला व्यवहाराची, कायद्याची अशी सांगड घातली आहे तर मधला मार्ग निघू शकतो. आणि मधला मार्ग मी गेली 30 वर्षामध्ये अधिकाऱ्यांनाही कुठं न दुखावता आपल्या कार्यकर्त्याचंही काम झालं पाहिजे. समजा ते नियमात बसत नसेल तर थोडीशी विनंती करून ते कशा पद्धतीने आपल्याला घालता येईल अशा पद्धतीचं नियोजन असल्यामुळं अधिकारी वर्गामध्ये माझा दबाव आहे, दबदबा आहे आणि मला रिस्पेक्ट पण आहे अधिकाऱ्यांचा. मी तेवढ्याच रिस्पेक्टनं अधिकाऱ्यांना कामं सांगतो. खरं तर आपण आता आपल्याशी बोलताना सांगितलं, त्यांच्यावर अनेक प्रश्न देखील उत्तर दिलेले आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वी आबांचं एक विधान होतं की ब्रह्मदेव जरी आले तरी मी निवडणूक लढवणार. त्याच अनुषंगाने आता ते निवडणूक लढवण्यावर ठामच आहेत. कॅमेरामन साहस भारत शिंदे, न्यूज इंडिया मराठी, सांगोला.